नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या हा स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 22 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबरचे दररोज आपण 20 प्रश्न पाहत असतो. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात, गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे करंट अफेअर चालू घडामोडी. आपण पाहतोय कालचा प्रश्न. सायबर फसवणूक कॉल्सला 100% प्रतिसाद देणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते? तर उत्तर आहे मित्रांनो गोवा हे त्याचं उत्तर आहे. उत्तर काय? गोवा. आजचा पहिला प्रश्न. 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 साठी कोणते पर्याय बरोबर आहे? तर मित्र हो, तर वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. कारण की तिघांना सुद्धा जल पुरस्कार मिळाला, तिन्ही राज्यांना. महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे, हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनर्जीवन विभागाकडून प्रदान केला जातो. 2018 मध्ये सुरू झालेले या पुरस्काराचे उद्दिष्ट जलसमृद्ध भारत निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे आहे. पहिला पुरस्कार प्रथम राज्य महाराष्ट्र, दुसरं गुजरात, तिसरं हरियाणा. नेक्स्ट मित्रांनो, दुसरा प्रश्न. नोव्हेंबर 25 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोणत्या अरब देशाला नाटो नसलेला प्रमुख मित्र म्हणून घोषित केले आहे? तर मित्र हो, पाहायला गेलं तर सौदी अरेबियाला नाटो नसलेला मित्र म्हणून घोषित केलेले आहे. हा दर्जा मिळवणारा सौदी अरेबिया 20वा देश बनला आहे. मेजर नॉन नाटो सहयोगी म्हणजे काय? म्हणजे एक्झॅक्टली आपण त्याचा अर्थ बघूया. अमेरिकेने दिलेला एक विशेष धोरणात्मक दर्जा आहे. युनायटेड स्टेट्स एखाद्या देशाला प्रमुख गैर नाटो मित्र म्हणून घोषित करू शकतो. ठीक आहे, अमेरिका घोषित करू शकतो. ठीक आहे, हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे घोषित करू शकतो किंवा सांगू शकतो की बाबा आपण या मित्र घेऊ शकतो. ठीक आहे. तिसरा प्रश्न. मिस युनिव्हर्स 2025 किताब खालीलपैकी कोणी जिंकला आहे? तिसरा प्रश्न आहे, आपल्याला उत्तर सांगायचं आहे की कोणी जिंकलेला आहे. तर उत्तर आहे फातिमा बॉश यांनी जिंकलेला आहे. मिस युनिव्हर्स 2025 चा किताब फातिमा बॉश यांनी जिंकलेला आहे. हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर मेक्सिको देशाच्या आहेत. कोणत्या देशाच्या आहेत? मेक्सिको देशाच्या आहेत. डिटेल पाहूया, है ना. मिस युनिव्हर्स 2025 शॉर्ट माहिती मित्रांनो. विजेता फातिमा बॉश, मेक्सिको, मिस युनिव्हर्स 25. स्थळ होतं थायलंड, लक्षात ठेवा. थायलंड मध्ये झालेली ही स्पर्धा आहे. थीम होतं द पॉवर ऑफ लव्ह. उपविजेता फर्स्ट रनर अप प्रवीणेर सिंग, थायलंड. सेकंड रनर अप स्टेफनी अपसाली, व्हेनेझुएला. थर्ड रनर अप अतिसा मानलो, फिलिपाईन्स. आणि फोर्थ रनर अप ओलोविया यासे, कोट डी आयओर. बघा, 4 रनर अप होत्या. फातिमा बॉशने आत्मविश्वासाने व मुलींना सक्षम करण्याचे संदेश देत हा किताब जिंकला. 120 देशातील स्पर्धक सहभागी झाले. मेक्सिकोचा मिस युनिव्हर्स हा चौथा विजय ठरलेला आहे. कितवा? चौथा विजय ठरलेला आहे. कितवा? चौथा विजय. ठीक आहे, हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट, चौथा प्रश्न आपण पाहतोय. साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 25 कोणाला प्रदान केलेला आहे? तर उत्तर आहे नितीन कुशलप्पा यांना तो जाहीर केलेला आहे. मित्रांनो, आपण मराठी घेतला, संस्कृत घेतला, हिंदी घेतला, कोकणी, एक इंग्रजी पण घेतला, जेणेकरून आपल्याला कोणताही प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर देता यावं. ठीक आहे. असे काही अजून काही पुरस्कार आहेत, ते पाहूया. टॉम क्रूज प्रतिष्ठित मानद ऑस्कर पुरस्कार. थोथा थरानी फ्रान्सचा शेवलिये पुरस्कार. मेलेनिया ट्रम्प देशभक्त सर्वोत्तम पुरस्कार. श्री श्री रविशंकर जागतिक शांतता व सुरक्षा नीती पुरस्कार 25चा. डेव्हिस लेझले बुकर पुरस्कार. जिनाली मोदी यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार. नेक्स्ट, मोहनलाल दादासाहेब फाळके पुरस्कार 23. मनमोहन सिंग मरणोत्तर पी.व्ही. नरसिंहराव पुरस्कार. भद्रोश दास सरस्वती सन्मान 2025. विनोद कुमार शुक्ला 59वा ज्ञानपीठ पुरस्कार. मासाकी काशिओबारा एबेल पुरस्कार. गुंटूर ब्लोशल स्टॉकहोम वॉटर पुरस्कार 25. आर के रामकुमार संगीत कलानिधी पुरस्कार 25. लिऊ जियाकुन प्रिझकर पुरस्कार 25.
कुमार मंगलम बिर्ला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025, आमाशी प्रसन्न कुमार कृषी माध्यम पुरस्कार 2025, आंध्र प्रदेश पर्यटन जागतिक पर्यटन पुरस्कार 2025 आणि सुनील अमृत यांना ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार 25. मित्रांनो, एकूण 18 पुरस्कार घेतल्यात. कोणताही पुरस्कार केव्हा येऊ शकतो त्यासाठी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाचवा बघतोय. अलीकडे भारतीय पोस्टने कोणत्या IIT मध्ये पहिले जनरेशन झेड थीम पोस्ट ऑफिस उघडले आहे? तर मित्र हो, IIT दिल्लीने ते उघडलेलं आहे. कोणी उघडलंय? IIT दिल्लीने ते चालू केलेलं आहे. सहावा प्रश्न, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 25 मध्ये भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले आहे? प्रश्न सुंदर विचारलाय. कोणते पदक जिंकले आहे? तर ते सुवर्ण म्हणजे गोल्ड पदक जिंकलेलं आहे मीनाक्षी हुड्डाने वर्ल्ड बॉक्सिंग 25 मध्ये. आपण डिटेल्स पाहूया इतर काही पुरस्कार. 25च्या USA ओपन मध्ये पुरुष एकेरी विजेतेचे विजेतेपद कार्लोस अल्कराज, US ओपन मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद आयर्ना सबालंके, डायमंड लीग 25 नीरज चोप्रा, सुलतान ऑफ जोहर कप 25 ऑस्ट्रेलिया, दुलीप ट्रॉफीचा 62 संस्करण मध्य विभाग, वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लिजियन्स 25 चे विजेतेपद दक्षिण आफ्रिका, आशियाई नेमबाजी स्पर्धा 2025 कझाकिस्तान, सॅफ 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद भारत आणि फिडे विश्वचषक 25 गोवा. कोणत्या देशाने अलीकडेच CONCACAF गोल्ड कप जिंकला? मेक्सिको. फाईट महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 25 सुवर्णपदक मीराबाई चानू. नुकताच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीवर भारताचे स्थान 133. पुढे सातवा प्रश्न, संरक्षण संशोधन विकास सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी DRDO आणि कोणत्या देशाच्या DGA यांच्यात अलीकडे एक करार झाला आहे? तर मित्र हो, फ्रान्स सोबतच झालेला आहे. फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो है ना, आणि राष्ट्राध्यक्ष आहे एमॅन्युएल मॅक्रोन, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं 8वा प्रश्न, डेल इंडियाने अलीकडेच वरिष्ठ संचालक आणि महाव्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? प्रश्न खूप सुंदर विचारलाय. तर उत्तर आहे अनुराग अरोरा यांची नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे. 9वा प्रश्न, 19 नोव्हेंबर 2025 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कितवी जयंती साजरी होत आहे? तर टोटली पाहायला गेलं 108वी जयंती साजरी होत आहे. ठीक आहे. आजचा 10वा प्रश्न, दरवर्षी जागतिक दूरदर्शन दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 नोव्हेंबर रोजी तो साजरा केला जातो. कधी? 21 नोव्हेंबर रोजी तो साजरा केला जातो. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मित्रांनो, काही नोव्हेंबरचे आपण बघूया. 5 नोव्हेंबर जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि विद्यार्थी दिवस महाराष्ट्राचा, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिन, 9 नोव्हेंबर जागतिक सेवा दिन, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आणि बालदिन आणि मधुमेह दिवस जागतिक, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिन, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन राष्ट्रीय वृद्ध दिवस, 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. ओके. पुढे जाऊया. 11वा प्रश्न. ठीक आहे. राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार हे भारतातील कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे? तर आपण जर पाहायला गेलं तर पशुधन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान आहे. आपण पाहतोय 12वा प्रश्न, आशियाई बियाणे काँग्रेस 25 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर उत्तर आहे ते मुंबईत करण्यात आले होते. 13वा प्रश्न, पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे विवेक सिंगला
यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? विवेक सिंगला. लक्षात असू दे. पुढे 14वा प्रश्न. कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा आणि 300 बळी घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर रवींद्र जडेजा ठरलेले आहे. कोण? रवींद्र जडेजा. 15वा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण. रोलेन उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तो हिमाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो. लक्षात असू दे. 16वा प्रश्न. 2025 सालचा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर अभिनेत्री सुहास जोशी यांना तो जाहीर झालेला आहे. नेक्स्ट 17वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चची 13वी आवृत्ती खालील कोणत्या राज्यात आयोजित केली होती? करण्यात आली होती. ठीक आहे. लक्षात असू दे तर सिक्कीम मध्ये ती आयोजित करण्यात आली होती. कुठे? सिक्कीम मध्ये. लक्षात असू दे. 18वा प्रश्न. भारतातील पहिले टेस्ला सेंटर अलीकडे कोठे उघडले? मित्रांनो टेस्ला सेंटर आहे लक्षात ठेवा. तर ते गुरुग्राम मध्ये सुरू करण्यात येणार आहे. 19वा प्रश्न. भारतातील पहिली स्वदेशी हाय प्रिसिजन डायोड लेसर कोणी विकसित केली आहे? ठीक आहे. तर आपण पाहायला गेलं तर उत्तर आहे प्रिशनिक प्रायव्हेट लिमिटेडने ती डायोड लेसर विकसित केलेली आहे. 20वा प्रश्न. भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे? ड्रोन सिटी लक्षात ठेवा. तर उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये ते विकसित केले जाणार आहे. आणि मित्र हो सर्वांसाठी आजचा प्रश्न. अलीकडेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गोल्डन टॅबी नावाचा वाघ आढळून आल्याची बातमी आहे. हे उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा हा प्रश्न सर्वात जास्त वेळा पडलेला प्रश्न म्हणून आपण पाहतोय. ऑप्शन आहे आसाम, झारखंड, मणिपूर, मेघालय. कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. आजचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. सर्वाधिक जास्त वेळा आलेला प्रश्न आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.